तर जय हिंद मित्रांनो. तर आजचा जो आपला आहे 15 दिवसामध्ये 90% इंग्लिश बोलायला शिका, त्याचा आजचा आपला लास्टचा पार्ट आहे का नाही. मग त्या लास्ट पार्ट मध्ये आता काय घेणार आहोत मास्तर, तर मी आज घेणार आहे बघा लेट आणि लेट्स मध्ये काय फरक आहे. ठीक आहे, लेट आणि लेट्स मध्ये काय फरक आहे, तर ह्यामध्ये का फरक आहे आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करतो हे आपण आज सर्व जाणून घेऊ. आपली फक्त आजची 10 मिनिटाची क्लास होईल, जास्तीत जास्त नाही तर 9 मिनिटाची. ठीक आहे, मग आपल्या आजचा जो सिरीज आहे तो खतम होईल 15 दिवसामध्ये 90% इंग्लिश बोलायला शिकायचा. आजचा आपला 15वा जी क्लास आहे 15वी ती आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्यानंतर आपण 2-3 दिवस मध्ये ब्रेक घेऊ आणि नंतर दुसरी सिरीज चालू करू इंग्लिश मधली. ठीक आहे, 5-5 मिनिटाची सिरीज चालू करू, ज्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट मी 5 मिनिटांमध्ये समजावून सांगेन. ठीक आहे, होते काय, व्हिडिओ जर मोठा असेल तर तुम्हाला पण ते व्हिडिओ पाहायला बोर होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण नंतर 5-5 मिनिटांमध्ये काही काही टॉपिक कव्हर करू, म्हणजे हॅव, हॅज, हॅड, लेट, लेट्स, पुन्हा नंतर शाल, विल, असे काही जे आहेत ते आपण 5-5 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू असे टॉपिक. तर बघा इथेच मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, एक आहे लेट आणि दुसरा आहे लेट्स, अपॉस्ट्रोफी ह्याला म्हणायचं. ठीक आहे, मग आता ह्याचा अर्थ काय मास्तर, लेट म्हणजे करू दे, मला एखादी काम करू दे, मला बोलू दे, मला नाचू दे, मला जाऊ दे, मला येऊ दे, मला काहीतरी करू दे, म्हणजे एखादी काम मला करायचं आहे ते सांगण्यासाठी आपण म्हणतो लेट. ठीक आहे, किंवा जाऊ दे, मला हे करू दे, त्यासाठी आपण वापरायचं लेट. आणि लेट्स म्हणजे काय, करूत, हे तुम्ही स्वतः करणार आहात किंवा तुम्ही दुसऱ्यासोबत चर्चा करतात. ठीक आहे, तर बघा एक सेकंड. आणि लेट्स म्हणजे काय, करूयात, दोघे मिळून आपण हे काम करूयात. ठीक आहे, मग त्यासाठी आपण म्हणायचं करूया. ठीक आहे, आणि करू दे म्हणजे एक ए बी नावाचा पर्सन आहे, तो बी नावाच्या पर्सनला म्हणतो की बाबा सी नावाच्या पर्सनला हे काम करू दे, किंवा ए नावाचा पर्सन आपल्या स्वतःला म्हणतो, दुसऱ्याला म्हणतो की बाबा मला हे काम करू दे. ठीक आहे, मला अभ्यास करू दे, हे करू दे, तर त्यासाठी वापरायचं लेट. आणि लेट्स कधी वापरायचं, चल दोघं मिळून करूया, चल दोघं मिळून भांडे घासू, चल दोघं मिळून धुणं देऊ, चल दोघं मिळून अभ्यास करू, चल दोघं मिळून आपण UPSC परीक्षा पास करूया असं. आता बघा पहिलं वाक्य इथे लिहितो मी. पहिलं वाक्य, लेट मी गो, याचा काय अर्थ होतो, लेट मी म्हणजे काय, मला काय करू दे, जाऊ दे, याचा अर्थ होतो गो म्हणजे काय, जाणे. ह्याचा अर्थ होतो लेट मी गो म्हणजे मला जाऊ दे, मला जाऊ दे. ठीक आहे, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. ठीक आहे, तर मग दुसरं काय, लेट मी सी, लेट मी सी म्हणजे मला बघू दे. एखाद्याचं भांडणं चालू असलं आणि तुम्हाला जर दिसत नसेल, तुमच्या समोर मोठा एखादी व्यक्ती असेल आणि त्याच्या तो हाईट न मोठा असल्यामुळे तुम्हाला ते पुढलं काहीतरी दिसत नाही भांडणं, मग तुम्ही म्हणता मला पण बघू दे भांडणं. त्यासाठी लेट मी सी, मला बघू दे, बघू दे. तिसरा आहे बघा, लेट मी डान्स, ह्याचा अर्थ काय होतो मास्टर, लेट मी डान्स म्हणजे मला नाचू दे, मला नाचू दे. चौथं काय बघा, एकदम सोपे वाक्य घेऊ आपण, लेट मी कम, मला येऊ दे. कम म्हणजे काय, येणे, कम म्हणजे काय, येणे. आणि लेट मी म्हणजे मला काय करायचं, येऊ दे, मला येऊ दे. ठीक आहे, एकदम सोपे वाक्य राहतात मित्रांनो. आपल्याला कसं शब्द माहित नसतात, त्यासाठी आपल्याला बोलता तर येतं पण काही शब्द माहित नसल्यामुळे आपल्याला काय होतं, कन्फ्युजन होतं. त्यासाठी आपण काय वापरावं, आता जसं तुम्हाला आतापर्यंत तुम्ही किती एकदा म्हणला सर मला हे करू दे, मला नाचू दे, मला बोंबलू दे, मला बघू दे, मला अभ्यास करू दे. ठीक आहे, लेट मी स्टडी, लेट मी स्टडी म्हणजे मला अभ्यास करू दे, लेट
मी स्टडी, याचा अर्थ तो मला अभ्यास करू दे. ठीक आहे. आता करूया, काहीतरी काम आपण दोघं मिळून करूया, ह्याला आपण म्हणायचं लेट्स. ठीक आहे. जसं की बघा आता पहिलं वाक्य, हा बोर तर होणार गेले की, तसं तर बोरच होत नसेल हो, एवढं सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगत आहे. ठीक आहे. आणि झालं तर मी आता का करणार, तुम्हाला तर शिकायचं इंग्रजी. बघा माझं फंबल पण पडलं, इंग्रजी. ठीक आहे. आता लेट्स चे बघा शब्द, लेट्स गो होम, ह्याचा अर्थ काय होतो, लेट्स गो होम. इथे गो टू दे येणार नाही मित्रांनो, आपण आपलं जो घर आहे तिथे फिक्सच जाणार आहोत दररोज, त्यासाठी टू येणार नाही. आता गो असं बघा, अब्रॉडला जाऊयात, लेट्स गो अब्रॉड, टू दे येणार नाही, लेट्स गो अब्रॉड. ठीक आहे. दुसरे एक वाक्य आपण इथं लगेच लिहूत, लेट्स गो अब्रॉड. ठीक आहे. अब्रॉड म्हणजे काय, विदेश, विदेशला जाणे, परदेशात जाणे. ठीक आहे. इथं टू का बरं येणार नाही, कारण अब्रॉडला म्हणजे परदेश हे काहीतरी फिक्स ठिकाण आहे, की बाबा जे परदेश आहे, कुठेतरी आपण एका देशात फिक्स जाणार आहोत परदेशात. जर आपलं घर फिक्स असतं ह्या कॉलनीमध्ये, ह्या ठिकाणी, किंवा हे अपार्टमेंट मध्ये, एक सेकंड ना, ठीक आहे. तर काही ठिकाणी जे फिक्स असतात त्यासाठी टू वापरायचं नाही. लेट्स गो स्कूल म्हणजे आपण आपली एक शाळा फिक्स असते, 5 वर्षापासून आपण तिथे चाललो, तर त्या ठिकाणी लेट्स गो स्कूल वापरा. टू वापरलं तर, टू नाही वापरलं तरी चालते. ठीक आहे. माझा ह्याचा अर्थ काय होतो, लेट्स गो होम, मला नाही, लेट्स गो होम, घरी जाऊया, घरी जाऊया. इथे काही सब्जेक्ट वापरले का, आय वापरले का, वी वापरलोय का, यू वापरलोय का, नाही. ह्याचा अर्थ काय होतो, घरी जाऊया. ठीक आहे. दोन मित्र म्हणून आता आपण घरी जाऊया, पार्टी करूया, झोपूया. लेट्स गो अब्रॉड, विदेशी जाऊया, विदेशात जाऊया, किंवा विदेशला जाऊया. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट बघा, लेट्स गो टू द जिम, गो, इथं टू वापरलो, लेट्स गो टू द जिम, कारण तुम्ही जिम 1 दिवस जाल, 2 दिवस जाल. ठीक आहे. मग काही जिम 1 दिवस एका ठिकाणी करचाल, 1 महिना, पुन्हा दुसरीकडे जिम जॉईन करचाल, तर त्यासाठी वापरायचं टू. इथं पण टू वापरलं तर चालतंय, मी आता पण म्हणतो टू वापरलं तर चालतंय. ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका, लेट्स गो टू द होम, लेट्स गो टू द अब्रॉड चालतंय मित्रांनो. हा, ठीक आहे. लेट्स गो टू द जिम, गो टू द राहिला नाही तर. ठीक आहे. लेट्स गो टू द जिम म्हणजे जिमला जाऊया, व्यायाम शाळेत जाऊया, व्यायाम शाळेत जाऊया. दोन मित्र म्हणतो ना, चल ना आता आपण जिमला जाऊया, तर आजपासून म्हणायचं लेट्स गो टू द जिम. ओके बेबी. आता चौथं काय, आपण आणखी एक लास्ट वाक्य घेऊ, लेट्स गो टू द पार्टी, लेट्स गो टू द पार्टी. ठीक आहे. लेट्स गो टू द पार्टी म्हणजे आपण पार्टीला जाऊया, आपण पार्टी म्हणजे काय प्रकारची, ते जाऊन मस्ती करणे, एन्जॉय करणे. ठीक आहे. तर त्यालाच आपण म्हणतो पार्टी. आपण पार्टी करूया, नाही, पार्टीला जाऊया, आपण पार्टीला जाऊया. आता लेट्स कम बॅक, आता लास्टचं एक वाक्य राहिलं बघा, लेट्स कम बॅक, आपण परत येऊया. इथं वी वापरले का, नाही, मग आपण येणार आहे, परत येऊया, परत येऊया. एखाद्याला आपण कुठतर कामासाठी बाहेर घेऊन जातो आणि पुन्हा म्हणतो बघा, 10 मिनिटांनी आपण परत येऊया, 20 मिनिटांनी आपण परत येऊया, तर तसं लेट्स कम बॅक विदिन 10 मिनिट्स. पुढे लिहा, तुम्हाला सोपं वाटेल वाक्य, विदिन 10 मिनिट. विदिन म्हणजे काय, च्या आत, 2 मिनिटाच्या आत, 3 मिनिटाच्या आत, 10 मिनिटाच्या आत, 1 तासाच्या आत, 2 दिवसाच्या आत, तर त्यावेळेस वापरायचं विदिन. विदिन हे काय आहे तर मित्रांनो, एक आपलं हेल्पिंग वर्ड आहे.
ठीक आहे, हेल्पिंग वर्ड आहे. तर लेट्स कम बॅक विदिन 10 मिनिट्स, 10 मिनिटांमध्ये परत येऊया. 10 मिनिटात परत येऊया. आता तुम्हाला एक हे राहील मित्रांनो, होमवर्क राहील. लेटचे 2 आणि लेट्सचे 2 वाक्य बनवून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.